अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असे अफवा पसरले जातात की गॅसचा तुटवडा भासणार आहे. मात्र सिंधुदुर्गामध्ये काय नेमकी परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत इंडियन गॅसचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत, जे वितरित करतात गॅस, ते आपल्यासोबत आहेत. काका, मला काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे सिंधुदुर्गामध्ये? काय तुम्हाला नेमकी अडचणी येत आहेत, सामना करावा लागतो? सध्याच्या परिस्थितीला आमचा पुरवठा व्यवस्थित आहे, त्यात तुटवडा नाही आहे. कमर्शियल आपलं डोमेस्टिकसाठी, घरगुतीसाठी. पण गेले 1-1.5 वर्ष KYC लोकांना करणे गरजेचं होतं. हे KYC बरेच लोकांनी टाळाटाळ केली होती. त्याच्यानंतर काही लोकांचे मोबाईल रजिस्टर नाही आहेत आणि ज्यांचे मोबाईल रजिस्टर आहेत ती लोकं इथे नसतात. त्यांचे मुलं काढून मुंबईकडून ते लोक रजिस्टर करून घेतात आणि DSC नंबर एक आहे, म्हणजे त्याच कस्टमरला सिलेंडर दिला याची नोंद करण्यासाठी तो DSC नंबर मिळत नाही आहे. त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं बुकिंग पडत नाही आणि जरी बुकिंग पडलं तरी त्या गोष्टी अपुऱ्या असल्यामुळे त्यांना गॅस इश्यू करता येत नाही आहे. शिवाय ह्या युद्ध परिस्थितीच्यामुळे 25 दिवसाचं इंडियन ऑइलने हे केलं आहे, बंधन टाकलं आहे आणि एकाच वेळेला आता हे सर्व बंद केल्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली आहे आणि आता KYC करायला जी लोकं येतात त्यामुळे सर्व्हरवरती भयंकर ताण आल्यामुळे सर्व्हर साईड स्लो चालते, त्यामुळे ही थोडीशी गर्दी होते. सिंधुदुर्गामध्ये किती म्हणजे गॅसचा पुरवठा आहे, म्हणजे तो आता तुम्हाला काय, म्हणजे त्याची काही कमतरता वगैरे भासते का इकडे? सिंधुदुर्गाचं मला सांगता येणार नाही, पण आमच्या एजन्सीमध्ये आजच्या तारखेपर्यंत लोड एक आलेला आहे. म्हणजे आमचं काम भागण्याएवढा लोड आलेला आहे. म्हणजे आता कुठचे म्हणजे तालुक्यापर्यंत तरी अडचण कुठची येणार नाही तुम्हाला? तालुक्यामध्ये हीच मोठी अडचण आली आहे. हे बुकिंग जे 25 दिवसाचं टाकलेलं आहे, KYC आणि DSC नंबर जे बंधनकारक केलं, हे लोक उपलब्ध करून देत नाहीत. त्याच्यामुळे वितरण करायला मोठा प्रॉब्लेम होते. जे कमर्शियल जे गॅस आहेत, सिलेंडर आहेत, त्यांचा किती तुटवडा जाणवतो आहे. कमर्शियलचे 1-2-3 लोडमध्ये आम्हाला कमर्शियलचा पुरवठा झालेला नाही आहे. जे होते ते आम्ही संपवलेत. सध्या आमच्याकडे ते उपलब्ध नाही आहे कमर्शियल व्यावसायिक. जो सध्या जो तुटवडा जो भासतोय तो मात्र कमर्शियल म्हणजे हॉटेल व्यावसायिकांसाठी हा तुटवडा भासताना पाहायला मिळतो. त्यामुळे ह्याचा जो परिणाम आहे तो मात्र हॉटेल व्यावसायिकांवरती होताना पाहायला मिळतो आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.